नमस्ते प्रेक्षकांनो, राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या समोर घेऊन आली आहे एक नवीन कविता नवीन कवींची रमेश उचित. मराठी साहित्य संघाचे हे अध्यक्ष आहेत आणि त्यांची ही कविता आहे. मी पहिल्यांदाच त्यांची कविता वाचते, ऐका तर मग. आणि राशीच्या माध्यमातून कमेंट करा की तुम्हाला ही कविता आवडली आहे का, आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. ऐका तर मग रमेश उचित मालेगाव यांची आजची कविता. गर्विष्ठ डोळे मिटते झाले तर काय होईल, गर्विष्ठ डोळे मिटते झाले तर काय होईल, गरीब असेच मेले तर काय होईल, गरीब असेच मेले तर काय होईल. तुला मी आवडतो का हे कळले पहा, तुला मी आवडतो हे कळले पहा, दोघे नसलो तर मिलनाचे काय होईल. आज कार्य चमकले आहे तुझे ताऱ्यासारखे, आज कार्य चमकले आहे तुझे ताऱ्यासारखे, उद्या लेनिन मुजीबूर सारखे झाले तर काय होईल. निसर्गाला वसंताच्या उबदारपणाचे विचार, निसर्गाला वसंताच्या उबदारपणाचे विचारा, संपताना त्या ऋतू वसंताचे काय होईल, संपताना त्या ऋतू वसंताचे काय होईल. रंग लावला हिरो होईल आज खूप वर जाऊ, रंग लावला हिरो होईल आज खूप वर जाऊ, उतरला रंग उद्या नसेल तर काय होईल, उतरला रंग उद्या नसेल तर काय होईल. स्पर्धा असेल तर कळते कसे पुढे जायचे, स्पर्धा असेल तर कळते कसे पुढे जायचे, एकटे राहून तर काय मजा होईल, एकटे राहून तर काय मजा होईल. हजारो जर हल्ल्यात बळी पडले, हजारो जर हल्ल्यात बळी पडले, वाचवले नाही स्वतःला तर काय होईल, हजारो जर हल्ल्यात बळी पडले, वाचवले नाही स्वतःला तर काय होईल. नद्या कोरड्या धरण्यात गेल्या सगळ्या, नद्या कोरड्या धरणात गेल्या सगळ्या, तो दर्या समुद्र नसेल तर काय होईल. मी वाचू शकेन मोबाईल मध्ये सगळे, मी वाचू शकेन मोबाईल मध्ये सगळे, कपाटात त्या दडलेल्या पुस्तकांचे काय होईल, कपाटात त्या दडलेल्या पुस्तकांचे काय होईल. एक वाचनालय चालवणाऱ्या रमेश उचित यांना पडलेला हा प्रश्न. आणि तर काय होईल हे कवितेचं शीर्षक मला निश्चितच उचित वाटतं. नमस्ते राशी.